हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। साडीचे व्हिडिओ मी बरेच टाकलेले आहेत ह्याच्या अगोदर की काही आपल्याला लग्न कार्य किंवा कुठे जाण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी, पदराची पूर्वतयारी हा एक व्हिडिओ टाकला आहे। साडी काठापदराच्या साड्या कशा नेसाव्या हा एक म्हणजे त्याची बॉर्डर अशी व्यवस्थित येईल, ह्या साड्या आपण कशा सोप्या पद्धतीने नेसाव्या आणि त्याचे काही जे काही ट्रिक आहेत हे पण मी सांगितलेलं आहे। त्याच्यावर मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत। पण मला असं काही जणांनी विचारलं की साडी छान नेसता यावी पण पदर कसा करावा, हे सगळं टाकलं आहे। पण कधी कधी असा प्रॉब्लेम येतो की साडी नवीन असेल, जर तुमची साडी नवीनच असेल, पैठणी किंवा ज्या खूप हेवी बॉर्डरवाल्या साड्या असतात, तर त्या अशी साडी असेल तर काय होतं माहिती आहे, आपण साडी छान नेसतो। आता नेसली आहे ही छान, मी साडी सगळी छान नेसली आहे, पिनअप केलं आहे, सगळं केलं आहे। मी पिनअप कसं करायचं हे पण सांगितलेलं आणि आता हे छान आपण सगळं पिनअप केलं आहे, सगळं केलं आहे बघा। पण काय होतं, आपण जेव्हा चालतो म्हणजे बाहेर जातो आणि चालायला लागतो, असं हे करतो, त्यावेळेला आपली साडी आपल्याला कोणतरी नंतर सांगतं की ही मागच्या बाजूनी आहे ना फोल्ड होते, ही साडी मागच्या बाजूनी फोल्ड। बघा, साडी आपण छान नेसतो आणि कार्यक्रमाला कुठच्या जायचं असेल तिथे जातो, पण आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम येतो, आपण जेव्हा भरभर चालतो किंवा काय होतं तेव्हा साडी ना मागणं फोल्ड होते। आता बघा, चालता चालता ही थोडीशी साडी फोल्ड झालेली आहे। आता ही मागणं अशी फोल्ड होऊ नये म्हणून काय करायचं, ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला आज सांगणार आहे। कारण साडी नेसल्यावर कसं आपण सगळीकडे पिना लावतो, त्यामुळे परफेक्ट राहते, कुठेही साडी हलत नाही, पण मागणं ती फोल्ड झालेली साडी चांगली दिसत नाही। नाहीतर हे बघा असं कसं होतं, हे बघा आता हे चालताना इथे अशी फोल्ड झाली, मग सारखं आपण त्याला असं करतो, नाही तर पायानी असं आपण त्याला खाली ओढतो आणि मग पायानी असं असं खाली ओढलं की काय होतं की साडी मधनच कुठून तरी अशी ती जास्त ओढली जाते आणि मग ते मागणं छान दिसत नाही। त्यामुळे त्याच्यासाठी काय करायचं ते आज आता आपण बघूया। साडी नेसल्यावर आपण जेव्हा बाहेर जातो तर कायम पर्समध्ये सेफ्टी पिना ह्या ठेवायच्याच, कारण सेफ्टी पिना ह्या कधीही कुठेही लागू शकतात, त्यामुळे ह्या सेफ्टी पिना ठेवायच्या। ह्या 2 सेफ्टी पिना घेतलेल्या आहेत मी आणि त्या आता कशा लावायच्या बघा, तुम्हाला सांगते की आपली माडी आणि पेटीकोट असं पकडायचं आणि त्याला आतल्या बाजूनी पिन लावून टाकायची, पेटीकोटला आणि बॉर्डरला। आता इथे एक पिन लावली मी आणि ह्या बाजूला एक पिन लावणार आता, म्हणजे 2 बाजूला तुम्ही पिन लावली। हे बघा, पेटीकोट आणि साडी असं पकडून त्याला पिन लावायची, 2 बाजूला तुम्ही पिना लावल्या की ती साडी त्या पेटीकोटला म्हणजे तशीच राहणार, ती काही वरती जाणार नाही। बघा, आता दोन्ही बाजूला मी इथे पिना लावल्या, त्यामुळे ती साडी चालताना तुमची अजिबात वर जाणार नाही। कितीही तुम्ही चाललात, भरभर चाललात, हळूहळू चाललात, तरी साडी अजिबात मागणं वर जाणार नाही। कारण का, आणि हे एक गोष्ट दुसरी आहे की पिना ह्या अशा वेड्या वाकड्या नाही लावायच्या, बरोबर खालचा जो पदराचा आपलं पेटीकोटचा जे कड येते ती कड आणि बॉर्डर तिथल्या तिथे धरून लावायचं। आणि हे जर स्वतःला जमत नसेल तर कोणाला तरी घरामध्ये सांगायचं। जर साडी, आणि हा सगळा प्रश्न साडी जेव्हा तुमची नवीन असते, बॉर्डर कडक असते, त्यावेळेला हा प्रॉब्लेम येतो, एरवी येत नाही साध्या साड्यांना, पण जेव्हा हा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला अशा पिना लावल्या की तुमची साडी व्यवस्थित राहते। हे बघा, कुठेही तुमची साडी कितीही भरभर चाललात तरी ती वर जाणार नाही। तर ही एक ट्रिक आहे बघा, तुम्हाला आवडतं का? आणि दुसरं एक मला सांगायचं आहे, दुसरी गोष्ट ही आहे की ज्या वेळेला तुम्ही आता ही माझी ग्रीन साडी आहे, त्याला रेड बॉर्डर आहे, इथे सुद्धा बॉर्डर आहे त्याला, हे बघा इथे सुद्धा रेड बॉर्डर आहे, म्हणजे पैठणीच आहे ही। पण काय, तुम्ही जर रेड ब्लाऊज घातलाय त्याच्यावर तर तुम्ही रेड बॉर्डर इथे ठेवली तर छान दिसणार नाही। हे बघा, आता इथे मी रेडवर रेड बॉर्डर ठेवली तर ते छान दिसणार नाही, तर ते कॉन्ट्रास्ट दिसायला पाहिजे, म्हणून ही जी बॉर्डर आहे ती आतमध्ये तुम्ही पिन घेऊन थोडीशी पिनअप करा आणि हे तुमचं ग्रीन जो साडीचा हा भाग आहे तो वरती ठेवा, म्हणजे ग्रीन आणि रेड
हे दिसायला असं इथे छान दिसतं. म्हणजे हे आम्हाला सांगितलं होतं. आता ज्यांना बॉर्डर पाहिजे असेल इथे त्यांनी ठेवा, पण जर असं ठेवलं तर तुमचं हे जास्त चांगलं दिसतं, म्हणजे कॉन्ट्रास्ट दिसतं असं. नाहीतर मग रेड आणि रेड असं दिसेल. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला बॉर्डर आणि ब्लाऊजचा रंग सेम असेल त्यावेळेला ती बॉर्डर आतमध्ये थोडीशी पिनअप करून टाकायची आणि ती बॉर्डर दिसणार नाही असं ठेवायचं. एका साईडनी बॉर्डर दिसते, एका साईडनी आपण आतमध्ये ठेवायची, म्हणजे ग्रीन आणि रेड छान दिसतं. आता हे बघा, ही साडी पूर्ण छान नेसलेली आहे, त्याला कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे. अशाच मी साडी कशी नेसावी, बॉर्डरच्या साड्या कशा नेसाव्या ह्याच्याविषयी मी व्हिडिओ केलेला आहे. पदराचं पूर्वतयारी कशी करावी ह्याच्यावर पण व्हिडिओ केलेला आहे. आता ह्या असं सगळं तुम्ही छान पिनअप केलं ना की तुम्ही कधीही कुठेही एकदम राहू शकता. तुम्हाला साडीची काही काळजी करायची गरजच नाही, ती साडी व्यवस्थितच राहणार आहे. तर हे एक लक्षात ठेवा. आणि ही जी ट्रिक आहे, जेव्हा तुमच्याकडे बॉर्डरवाल्या म्हणजे कडक बॉर्डरवाल्या साड्या असतात आणि त्या मागणं वर जाऊ नये, त्यामुळे खालचा पेटीकोट आणि बॉर्डर असं धरून चून पडणार नाही अशा पद्धतीने पिन लावा. म्हणजे मग त्या पिना दिसणार पण नाहीत आणि तुमची बॉर्डर एकदम ताठ राहील. धन्यवाद. दुसरी एक साडीचं तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला असं एक साईड पदर घ्यायचा असतो त्यावेळेला काय होतं की ह्या जरीच्या साड्या असल्या ना की आपल्याला झेपत नाहीत, म्हणजे त्याचं अस्ताव्यस्त होतात इथून आणि मग ते असं कुठेतरी खाली जातं, काहीतरी असं होतं आणि मग ते छान दिसत नाही. त्यामुळे ह्याची पण एक ट्रिक सांगते तुम्हाला. पहिलं म्हणजे ही जी बॉर्डर आहे ही आपण इकडनं घेतो. ही बॉर्डर अशी इथे वरती पिनअप नाही करायची, अगदी म्हणजे गळ्याजवळ अशी पिनअप नाही करायची. ती अशी थोडी तिरकी घ्यायची आणि तिरकी घेऊन अशी, हे बघा इथे आता मी पिनअप केलंय त्याला या इथे, तर ती थोडीशी अशी पाहिजे. बॉर्डर ही अशी पाहिजे, ही अशी जाऊन अशी नको आहे, इथे वरती नको आहे. त्यामुळे अशी थोडी तिरकी पिनअप करायची. दुसरं म्हणजे काय, ही सगळी साडी तुम्ही व्यवस्थित हे करून घ्यायची, तुम्हाला किती पाहिजे वगैरे त्याप्रमाणे. हे बघा आता ह्या मी थोड्याशा ह्याच्या चुण्या म्हणजे प्लेट घालून घेतल्या आहेत मी, 1 2 अशा ह्या प्लेट सगळ्या घालून घेतल्या. त्यामुळे इथे साडी बघा इथे व्यवस्थित बसली आहे ही साडी, कारण मी ह्या सगळ्या प्लेट इथे घेतलेल्या आहेत. आणि ह्या ज्या प्लेट घेतल्या आहेत त्याला मी इथे, हे बघा इथे पिनअप केलं आहे, दिसतंय का तुम्हाला? हे बघा इथे पिन लावली आहे. ह्या प्लेट घेऊन या प्लेटलाच इथे पिन लावली आहे. त्यामुळे कसं होईल की तुम्ही ही साडी अशी इथे घेतलीत तर तुम्हाला असं सारखं काही हे करत बसायला लागणार नाही, किंवा इथे असा सारखा तुम्हाला घोळ वगैरे येणार नाही. कारण हे साड्या ह्या सगळ्या प्लेट इथे घेऊन मी त्याला इथे पिनअप केलं आहे आणि जे पिनअप केलं आहे तो भाग आतमध्ये जातो आणि इथून तुम्हाला ही बॉर्डर छान दिसते. आणि हे बघा साडी व्यवस्थित राहणार. आणि ही अशी तुम्ही किती तुम्ही हात हलवला बरं ते असं समजण्यात पण येत नाही, कारण इथून तर सगळी मोकळीच आहे साडी, फक्त त्याला इथून छान बसवून घ्यायचं. हे बघा साडीला इथे छान बसवून घ्यायचं ह्या इकडे, नाही तर मग काय होतं की इथे मग खूप असा घोळ येतो किंवा हा एकच पदर खाली जातो, काहीतरी इथूनच खूप खाली जातं. ही बॉर्डर अशी खालनं अशी वेडीवाकडी होते, मग आपण सारखं असं 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 करतो. त्यामुळे ही बॉर्डर आणि ह्या अशा प्लेट घालून घ्यायच्या, इथे एक पिन करायची. हे बघा बाकी सगळी साडी ही आपली मोकळी आहे, इथे याला पिनअप केलेलं आहे. इथे पाहिजे तर तुम्ही एक आतमध्ये पिन लावू शकता इथे, या इथे बघा ही पिन आहे, ही अशी इथे तुम्ही लावली तर हा जो भाग आहे तुमचा पोटाकडचा तो पण एकदम प्लेन आणि छान दिसेल. तर इथे एक आतमध्ये ह्या बाजूला इथे पिन लावू शकता साडी आणि ब्लाऊजला पकडून, कारण ती तुमची दिसणार नाही आहे, कारण हे तुमचं वरती असं हे येणार आहे, त्यामुळे हे दिसणार नाही आहे. आणि हे बघा शेवटपर्यंत ही साडी तुमची अशीच्या अशी छान राहील, कुठेही नाही. आणि फोटो काढताना तुम्हाला हात, ही तर बॉर्डर इकडे छान आपली फिक्स झालेली आहे, ही बॉर्डर आहे, ही फक्त थोडीशी तुम्ही अशी धरली इथे की हा बघा तुमचा सगळा हा पदराचा शो आहे, म्हणजे पदर सुद्धा तुमचा खूप छान दिसतो. त्यामुळे फोटोमध्ये पण खूप छान येतं. आणि हे तुम्हाला बॉर्डर आहे ही छान राहते, इथून साडी छान राहते, इथे कुठेही त्याला घोळ येत नाही, इथे खालीवर होत नाही.
हा जो पदर आपण पिनअप केल्यामुळे ही अशीच्या अशी साडी राहते. आणि एक साईड म्हणजे तुम्ही किती आहे बरं, इथे काय त्याला काहीच हे नाही आहे, त्यामुळे ही तुम्ही कितीही अगदी काही असं असं हल्ला काही केलं तरी ही फिक्स होते साडी इथे. आणि परत तुम्ही आपलं असं ठेवलं की ही बॉर्डर तुमची छान राहते. बघा ही आयडिया तुम्हाला कशी वाटते. असं म्हणजे बॉर्डरच्या साड्यांना असं केलं की ती बॉर्डर पण छान राहते आणि ती साडीची बॉर्डर छान दिसली तर बॉर्डरवाल्या साड्या ज्या आहेत त्या छान दिसतात. नाहीतर मग अशा वेड्यावाकड्या झाल्या. आता मी तुम्हाला ही पिन काढून दाखवते बघा. म्हणजे एक हा माझा पण अनुभव आहे. म्हणजे मी पण आधी मला माहीत नव्हतं तेव्हा असं की पिन काढल्यावर आपण अशी साडी घेतो आणि मग हे बघा आता इथे ती अशी मग कधी कधी पदर असा हा होतो, मग इथूनच खाली जातो, मग तो असा वेगळाच दिसतो. मग घाईघाईत असं होतं फोटोमध्ये, मग काही नीट येत नाही, बॉर्डर वेडी वाकडी होते. मग आपण सारखं असं असं करतो आणि मग असं घेतो. त्याच्यापेक्षा असं छान तुम्हाला कसं पाहिजे तसं पिनअप करा. इथे एक पिन लावून टाका आणि छान अशी साडी नेसून तयार आहे. बघा आता ही साडी किती छान आपली झालेली आहे, व्यवस्थित बसलेली आहे. तर अशी तुम्ही पण ट्राय करून बघा. धन्यवाद.